स्वयंभू भुवनेश्वर महादेवाच्या मंदिराच्या लगत असलेलं जे शिवकालीन तलाव आहे, या तलावाची आज आपण अवस्था बघितली की जे जिल्हा परिषद गट आहे भुवनेश्वर, या भुवनेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये असलेला हा जो भुवनेश्वर गाव आहे आणि त्याचं जे शिवकालीन मंदिर आहे, या शिवकालीन मंदिराच्या लगत असलेला शिवकालीन तलाव, याची आपण आज हालत बघू शकता की एवढ्या वर्ष 25 वर्ष एका पक्षाची या ठिकाणी सत्ता असून सुद्धा कुठेही विकास झालेला नाही। आणि हे ओरिजिनल आणि जे आपण उदाहरण बघू शकतो, हे संपूर्ण हे तलाव आहे, त्याच्या साईडलाच या भुवनेश्वर गावामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा हिंदू समाज असेल, लिंगायत समाज असेल, एकमेव हे जिल्ह्यातील गाव आहे की त्या जिल्ह्यातील गावाला अजूनपर्यंत स्मशानभूमी नाही, दफनभूमी नाही। खरं तर या राज्याचे मंत्री आणि या संपूर्ण विभागाचे, या मतदारसंघाचे आमदार माननीय श्री आदिती तटकरे हे याच विभागातून अतिशय लीडनी निवडून येतात, परंतु या भुवनेश्वर गावाला अजूनही स्मशानभूमी नाही, दफनभूमी नाही, माझ्या लिंगायत समाजाला, हिंदू समाजाला अजूनही न्याय मिळालेला नाही। त्यामुळे आपण ही निवडणूक आज हाती घेतलेली आहे आणि या जिल्हा परिषद मतदारसंघात कशा प्रकारे आतापर्यंत विकास झाला, या विकासाचा कसा भकास झाला हे दाखवण्याचं चित्र आपण या पुढील काळात दाखवणार आहोत। धन्यवाद।